मी एका चांगल्या समजूतदार मुलाशी लग्न करेन. मग तो पैसा कमवणारा नसेल तरी चालेल, मी खूप छान कमवते, आम्ही दोघं सुखाने संसार करू, पण समजूतदार मुलगा पाहिजे मला. चल ठीक आहे, मैत्रिणीने माझे मित्र आहेत आणि माझी सगळी कामं व्यवस्थित होत असतात, माझ्यासोबत माझे मित्र असतात, गरज नाही मला मैत्रिणींची. तर मला माझे बाबा बोलले होते की त्या मित्रांच्या आयुष्यात सुद्धा एक दिवस कोणतरी मुलगीच येणार आहे आणि त्यानंतर हे मित्रसुद्धा जातील, तेव्हा तुला कळेल की तू आयुष्यात एकटी पडशील. गोष्ट सोडली पाहिजे, ती पाय खेचण्याची जी वृत्ती आहे ती सोडली पाहिजे आणि आत्मसात ही केली पाहिजे की आपण दुसऱ्याला म्हणतो ना की तो बघा तो कसा पुढे गेला, तर तो का पुढे गेलाय, तो काय करतोय, ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. 98.3 मिर्चीवर माझं नाव आहे आरजे ज्ञानेश्वरी. एका अशा गाण्याच्या निमित्ताने आज माझ्या स्टुडिओमध्ये काही गेस्ट आहेत आणि या गाण्यामध्ये फीचर करते आपली कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता. वेलकम टू मिर्ची. थँक्यू. मला एकदा तुझं नाव पूर्ण चोख आणि योग्य घ्यायचंय. अंकिता प्रमोद प्रभू वालावलकर. अरे वा, पहिल्यांदा कोणीतरी घेतलंय आपण. हा गाईज रिसर्च. पण तू पहिल्यांदा मिर्ची स्टुडिओज मध्ये आलीस, कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय मला. लेट्स गो टू द गाणं ज्याच्यासाठी आपण प्रामुख्याने आज भेटलोय. एकतर मला जाणून घ्यायचंय की एक असं गाणं जे सगळ्यांच्या मनाच्या खूप जवळ आहे, जे सगळ्यांना पाठ आहे विथ चाल विथ म्युझिक, ते अटेम्प्ट करताना वॉज इट लाईक रिस्की? हां, जेव्हा मी ते पहिल्यांदा गाणं ऐकलं, म्हणजे अभंग रिपोर्सला मी खूप आधी भेटले होते आणि ठरलं होतं की आपण गाणं काहीतरी एकत्र करायचं आणि मला त्यांना लोकांपर्यंत पोचवायचं होतं. तर हे गाणं जेव्हा मी ऐकलं तेव्हा मी असं आठवलं की कुठेतरी मी ऐकलंय, हे वेगळं का वाटतंय मला असं. ती जी चाल होती ती चाल बदलून त्यांनी जे नवीन काहीतरी केलंय, भरपूर रिस्क होती यामध्ये, कारण लोक शिव्या पण घालू शकतात आपल्याला, कारण त्यांना त्यांच्या डोक्यात ते एक गाणं बसलेलं असतं. पण एवढं शांत आणि असं ऐकायला, सकाळी ऐकायला किती छान वाटेल असं ते गाणं होतं. मग त्यामुळे मी म्हटलं की मला करायचं आहे हे गाणं आणि मी ते केलं. बट ते खूप छान झालंय आणि मला वाटतं जितकं क्रेडिट अभंग रिपोर्सचं आहे आणि अंकिताचं आहे, त्या गाण्यामध्ये जी काही लहान मुलं आहेत, आय फील इतकी नॅचरल आहेत ती यार. भरपूर म्हणजे त्यांनी इतके करेक्ट एक्सप्रेशन्स दिलेत वेगवेगळ्या मोमेंट्सला की यू वुड फील लाईक की हे ऍक्च्युली घडते आणि चुकून कोणीतरी कॅमेरा लावून ते शूट केलंय की काय. पण मला सांग की गाण्यामध्ये तू थोडीशी आधी रिलक्टंट आहेस की तुला असं वाटतंय की हा तुमचं करा यार, गणपती बाप्पाचं काय जे काय करायचं ते मी माझ्या घरी बरी आहे. पण प्रत्यक्षात आय एम शुअर की तू बरीच एक्सायटेड असशील ऑफकोर्स गणपतीसाठी. तर तुझ्या आयुष्यात गणपती कसा असतो, काय असतो, कुठे तू मुंबईत असतेस की कोकणात असतेस, व्हॉट ऑल हॅपन्स? कोकणातच असते. हा प्रश्नच तू चुकीचा विचारलास एका कोकणी माणसाला की गणपतीत तू कुठे असतेस. पण हे जे त्या गाण्यामध्ये दाखवलंय ना की मी त्यांना असं इग्नोर करते की तुम्ही काय ते करा, ते करणंच माझ्यासाठी खूप कठीण होतं, कारण मी खऱ्या आयुष्यात अशी नाहीच आहे. राईट. गणपती आहे म्हटल्यानंतर मी कुठेही येईन असं, आणि छोटी मुलं काहीतरी करतात म्हटल्यानंतर आपण त्यांना असं इग्नोर करणं वगैरे. म्हटलं अरे यार काहीतरी वेगळं आपण करू शकतो का ह्याला, ते बोलले नाही असंच करायचं आहे. आणि गणपतीत काही असेल, म्हणजे शूट असतील, एक वेबसिरीज होती ती मी नाही म्हणून सांगितली, कारण गणपतीत कोकणात जावंच लागतं आम्हाला आणि माझ्या घरचा गणपती, त्याच्यासाठी मी खूप एक्सायटेड असते. सो गणपतीत घरीच. मी बघितलं की तू गिरगाव ध्वजपथकात पण होतीस. आहेस. मी एकच वर्ष होते ध्वजपथकात होते, ढोल पथकात नव्हते. मला जाणून घ्यायचंय की हाऊ डिड दॅट स्टार्ट आणि काय काय मेमरीज आहेत गिरगावच्या, पाडव्याच्या? मी मुंबई पुणे मुंबई 2 बघत होते थिएटरमध्ये बसून. त्यामध्ये मी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वेला ढोल वाजवताना वगैरे बघितलं आणि मला असं की नाही यार मला करायचं. आणि सगळे मला सांगायचे की तू खूप बारीक आहेस, तुला ढोल जमणार नाही, ते बारीक लोक नाही वाजवत. पण मी पाडवा जेव्हा बघितला होता गिरगावमध्ये, तेव्हा मी बघितलं की बारीक पण मुली वाजवत आहेत, एवढं काही नसणार, आपण ट्राय करून बघूया. मग ते मुंबई पुणे मुंबई 2 नंतर मी फोन केला माझ्या मित्राला जो ऑलरेडी गिरगाव ध्वज पथकामध्ये होता आणि त्याला म्हटलं की मला ढोल वगैरे वाजवायचं आणि कंपल्सरी आहे ना आमच्या पथकामध्ये की एक काहीतरी तुम्हाला घ्यायला लागेल, म्हणजे ढोल वाजवायचं आहे तर झांज किंवा ध्वज ह्याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी असलंच पाहिजे. मग मी म्हटलं की ध्वज तर नाही, कारण डान्स येत नाही आणि ते नाही जमणार, तर आपण झांजमध्ये पण जाऊ. सो ते 2 गोष्टींची सुरुवात 2019मध्ये झाली, जी अजूनपर्यंत आहे. हा पहिला गणपतीचं आगमन सोहळा मी मिस केला आहे ह्यावर्षी, म्हणजे ह्या सगळ्या माझ्या आता व्यापामुळे मला जाता नाही आलं, पण मी अजूनही आहे त्या पथकामध्ये. क्या बात आहे. आणि मला वाटतं फक्त पाडव्यालाच नाही तर गणपतीला सुद्धा गिरगाव ध्वज पथक असेल किंवा इतरही पथकं खूप जोशाने पार्टिसिपेट करत असतात आणि दॅट इज अ डिफरंट फील, राईट? पाडव्याला तू होतीस? हो, पाडव्याला मी दरवर्षी असते, ह्या वर्षी पण होते. आणि पहिला पाडवा जेव्हा तू वाजवलंस 2019, आधीपासून मी बघतच होते, म्हणजे 2017 पासून मी गिरगावचा पाडवा बघत होते. पण
मी कधी गिरगाव ध्वजपथकाला परफॉर्म करताना बघितलं नव्हतं, कारण ते पुढे असतात ना, हां, ते सगळ्यात सगळ्यात आधी. आधी असतात ते. त्याच्यामुळे ते पहिलं पथक आणि ते पहिलं निघून गेल्यामुळे मला असं होतं की मी मागचे सगळे बघितले होते आणि मी त्या पथकामध्ये गेल्यामुळे माझ्या मित्रांना ते नंतर चुकायला लागलं. पण 2019मध्ये मी त्या पथकामध्ये भाग घेतला आणि पथकाच्या सोबत मी त्या पाडव्यामध्ये केलं. पण ते गिरगावचा पाडवा म्हणजे ती एक वेगळीच आहे. आणि पाडवा एवढ्या जोशात साजरा केला जातो हे मी मुंबईत येऊनच बघितलं. कारण गावी कसं आहे की गुढी उभारली, पूजा केली, झालं. पण इथे पाडव्याचं एक वेगळंच महत्त्व दिसतं गिरगावमध्ये. आणि इथे आपला इव्हेंट आहे साधारणपणे, म्हणजे भरपूर लोक मोठा. वर्षभर थांबतात की कधी पाडव्याला मी काय करीन. जानेवारीपासून पाडव्याची सुरुवात होते, म्हणजे ती 100%. तयारी ते सगळं जानेवारीपासून चालू होतं आणि एप्रिल किंवा मार्च एंडला तो पाडवा असतो. ऍब्सोल्युटली. मला असं वाटतं की साधारण श्रावणातले सगळे सण मी आणि अंकिता आता डिस्कस करणार आहेत की काय. पण इट्स फन. मला खूप छान वाटलं हे तुझ्याशी गप्पा मारून. पण मला सांग, कोकण हार्टेड गर्ल तुझ्या इंस्टाग्रामचं नाव आहे आणि ही स्टोरी मला ऑलरेडी माहिती आहे की हाऊ इज इट कोकण हार्टेड गर्ल. सो आय एम नॉट गोना आस्क दॅट. पण बिकॉज कोकण आहे आणि अर्थात कोकण म्हटल्यानंतर निसर्ग येतो. मला तुला विचारायचं आहे की कोकणातल्या निसर्गाने तुला काय दिलं? कोकणातल्या निसर्गाने मला बिझनेस दिला म्हणेन मी. हां. सगळ्याच आहे. म्हणजे आता आमचं रिसॉर्ट आहे ते सुद्धा एका निसर्ग संपन्न गावामध्ये, देवबागमध्ये आहे, जिथे लोक येतात. आणि ह्याच निसर्गाने आता मी जो बिझनेस चालू केला आंब्यांचा, तो एक बिझनेस त्याच्याशीच रिलेटेड आहे. सो निसर्गाने भरपूर काही दिले. वाव, क्या बात आहे. निसर्गाने पैसेही दिलेत. हे हो, एक जे हो. काय आहे कॉम्बिनेशन. पण बघ, कोकणात जनरली असं होतं ना की ज्या लोकांना इतक्या सुंदर निसर्गाची सवय असते त्यांना शहरात आल्यावर थोडंसं वियर्ड वाटतं, थोडासा वेळ जातो त्यांना टू अकोमोडेट विथ सतत गर्दी, पोल्युशन, ट्रॅफिक, कमी झाडं, कमी हिरवळ वगैरे वगैरे. तुला असं झालं जेव्हा तू मुंबईत आलीस? नाही, म्हणजे मला लहानपणापासून शहराचंच आकर्षण होतं की मला अच्छा. शहरात जायचंय, मला काहीतरी मोठं काहीतरी करायचं आहे आयुष्यात आणि त्याच्यासाठी शहराचं आकर्षण मला होतं. पण शहरात आल्यानंतर आवाज वगैरे जो असतो ना, त्याची सवय नसते जास्त. इथून मी जेव्हा परत गावी गेले होते ना, तेव्हा मला खूप शांत वाटत होतं. म्हणजे कानाला असं की मला ऐकायला कमी येते की काय, असं पहिलंच वेळा. हां. आता नाही, आता ती सवय झाली आणि आता मुंबईच्या आयुष्याची एवढी सवय झाली ना की ते फास्ट आयुष्य आहे. ते मला असं वाटतं की गावी गेल्यानंतर मी खूप आळशी बनते. म्हणजे मी हां. एकाच जागी बसून माझ्यासाठी करण्यासारखं तिथे काही नाही आहे. जे मी मुंबईत इकडे तिकडे धावत असते ना, ते गावी गेल्यानंतर मला असं थोडं आळशी झाल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे एवढं काही नाही. आता हे शेवटी शहर आणि गाव आपण कम्पेअर तर नाहीच करू शकत. राईट. पण आय एम ग्लॅड की आता तू मुंबईला प्रॉपर सरावलेली आहेस. हो, भरपूर. मला एक सांग की जेव्हा आपण म्हणजे तुझं इन्स्टा आयडी आहे कोकण हार्टेड गर्ल, लोकांच्या खूप अपेक्षा असतात. म्हणजे इमिजिएटली लोकांना असं वाटतं की अरे, ह्या व्यक्तीने ह्या एरियाचं नाव घेतलं म्हणजे त्या एरियाशी रिलेटेड सगळ्या गोष्टी हो. ह्या व्यक्तीच्या खांद्यावरती आहेत आणि हो. यांनी बोललंच पाहिजे आणि केलंच पाहिजे आणि जे काय ते. तुला असे प्रश्न येतात का की तुम्ही कोकण हार्टेड गर्ल आहात, मग तुम्ही मुंबईत का आलात वगैरे? अरे हो, पण ती मुंबई एक मी बघितलं, पण मुंबई पण कोकणाचाच भाग आहे. हां. असं. मग ते उत्तर देऊन मी त्यांना शांत करते की मुंबई पण कोकणाचा भाग आहे, कशाला एवढं. आणि आपण नाही हे करू शकत ना की तू इकडे का आलीस. तो माणूस तिथे जाऊन काय करतोय त्याच्यावरती त्याचं आयुष्य म्हणजे ठरतंय. तो मी नेहमी सांगते की मुंबई माझी कर्मभूमी आहे, कोकण ही माझी जन्मभूमी आहे. माझे आई वडील अजूनही तिथे आहेत. सो असंही नाही आहे की मी सगळं सोडून सगळं विकून काहीतरी इथे आले, परप्रांतीयांना जमिनी दिल्या वगैरे, असं काही नाही आहे. पण हा जो मुद्दा आहे ना, जो तू आता घेतला, आता मी म्हटलं ना कोकणाच्या निसर्गाने मला बिझनेस दिला. आता मग लोक येणार, हा तू त्याच निसर्गाच्या मागे काहीतरी हे करत होतीस, तू एका विनाशकारी प्रकल्पाला सपोर्ट करत होतीस वगैरे. अरे पण ते कळत नाही की मला बेरोजगारी नको आहे माझ्या कोकणामध्ये. म्हणजे तो रोजगार जो शहराकडे येऊन मिळतोय ना, आता मी कोकणात राहून तो बिझनेस करू नसते शकले. मी मुंबईत आले आणि तो बिझनेस मी कोकणाचा बिझनेस वाढवला मुंबईत येऊन. सो शहराची आपल्याला एक जोड लागते. पण हे जे सगळ्याच मुद्द्यांवरती बोलणं जे अपेक्षित आहे ना, त्याच्यावरती मी नेहमी त्यांना एकच सांगत असते की ज्या ह्याच्याबद्दल आपल्याला माहीत नाही त्या गोष्टींमध्ये मी बोलणं टाळते. प्रत्येक वेळेला निसर्ग वाचवण्याचं आपण जर म्हटलं तर ते होत नाही. म्हणजे आता सगळेच एकदम सोशल ॲक्टिव्हिस्ट झालेत. आता पण मी एक भाडीपासोबत मोहीम चालू केली आहे. आपण प्लास्टिक एकदम अवॉइड नाही करू शकत आपल्या आयुष्यातनं, एकदम की वापरायचंच नाही. मी सुद्धा कधी कधी पाण्याची बाटली विकत घेते, तूही घेत असशील. पण आपण त्याचं कसं डिस्पोजल वगैरे जे आहे ना, त्याच्याबद्दल लोकांना जर माहिती दिली की हे कसं कुठे टाकलं गेलं पाहिजे, ह्याचा निचरा कसा झाला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी हे करते. त्याच्यामुळे मला जेव्हा गोष्टी माहीत असतात, मला ज्या गोष्टी पटतात आणि मला जे वाटतं तेच मी बोलते. मग तिथे मी लोकांचा विचार नाही करत की मला लोकांनी छान म्हटलं पाहिजे म्हणून मी हेच बोलणार, लोकांच्या मनासारखं हे नाही करत. राईट. आणि बऱ्याच वेळेला मला वाटतं लोकांना त्यांना जे ऐकायचंय तेच ऐकायचं असतं आणि ते ऐकलं तरच लोकांना वाटतं की अरे हा ही खरी, आणि अदरवाईज असं वाटतं की अरे हे काय बोलली वगैरे वगैरे. पण मला एक गोष्ट तुझी फार आवडते आणि दॅट इज तुझ्यातली जी बिझनेस वुमन आहे.
बिकॉज इट्स व्हेरी रेअर आजकाल. बरेच लोक नोकऱ्या करतात, बरेच लोकांचा बिझनेस सुद्धा असतो, पण जो उत्साह तुला बिझनेसबद्दल आहे आणि ज्या कॉन्फिडेंटली तू बिझनेसबद्दल बोलतेस, बऱ्याच वेळेला मराठी माणूस थोडासा मागे येतो किंवा त्याला असं वाटतं की जरा अजून थांबूया, आपण कुठे करणार वगैरे, कसं सुरुवात करायची, नकोच करूया वगैरे वगैरे. तुला असं ओव्हरऑल वाटतं का की मराठी माणूस बिझनेस म्हटल्यानंतर 4 पावलं थोडासा मागे येतो किंवा अजूनही खूप विचार करतो? भरपूर विचार करतात. आणि बिझनेस म्हणजे ना आता तू कोणालाही विचारशील ना, मला बिझनेस करायचा आहे, हेच सगळ्यांचं उत्तर असतं. पण तो बिझनेस काय करायचा आहे ना, हेच त्यांना माहीत नसतं. मी 10वीत असताना एक कोणतरी असंच लेक्चरर आलेले येतात ना, ते आपल्याला गाईड करायला की आयुष्यात तुम्ही काय करायला पाहिजे वगैरे, असं तसं एक गाईड करायला आले होते. पण त्यांनी एक छान वाक्य सांगितलं होतं, जे मी ह्या निमित्ताने लोकांना सांगेन, की बिझनेस करण्याआधी म्हणजे तुम्ही कसलाही बिझनेस करताय, खुर्च्यांचा बिझनेस करताय, एखादा बिझनेस चालू करणं खूप सोपं आहे. म्हणजे तू पैसा टाकलास, बिझनेस चालू झाला, पण ती गोष्ट तुम्हाला विकता आली पाहिजे. सो सुरुवातीला त्या गोष्टी विकायला शिका, त्याच्यानंतर त्या बनवायला घ्या. मी मुंबईत पहिला आंबा विकायला शिकले, की आंबा कसा लोकांपर्यंत मला पोचवायचा आहे आणि कशी क्वालिटी त्यांना चांगली द्यायची आहे. सो आता मी आंब्याची बाग घेऊ शकते, की आता मी स्वतःची आंब्याची बाग डेव्हलप करू शकते. पण हे लोकांना कळत नाही. लोक काय करतात की डायरेक्ट जम्प करतायत एखाद्या बिझनेसमध्ये, की पैसा ओततायत, ह्याच्याकडनं लोन घे, इकडनं वडिलांकडनं पैसे घे, किंवा भांडतायत आई वडिलांची, मला बिझनेस करायचा आहे आणि तुम्ही मला पैसे देत नाहीये. पण तो बिझनेस सुरुवात करून मग चालत नाही. मग कसं होतं की सांगितलं होतं तुला बिझनेस नको करू, नोकरी कर. सो तो कन्सेप्ट जर क्लिअर झाला ना लोकांचा की बिझनेस म्हणजे नक्की काय, तर मराठी माणसं भरपूर पुढे येतील. वाव, मला वाटतं हे खरंच मेक्स ॲब्सोल्यूट सेन्स की विकता आलं पाहिजे आणि आपण एक्झॅक्टली तिकडेच येऊन अडतो. कारण आपल्याला वाटत असतं की आपलं, आणि असतं पण बऱ्याच वेळेला प्रोडक्ट खूप बाप असतं, पण आपल्यालाच सांगता येत नाही की तू तुझ्या पाकिटातले 100 रुपये काढून मला का द्यावेस आणि माझं प्रोडक्ट का घ्यावंस. तो तिथे आपला प्रॉब्लेम सुरू होतो. मला एक गोष्ट सांग अंकिता, गेल्या काही म्हणजे मी जस्ट बघत होते तुझ्याबद्दल, माहिती गोळा करत होते, आणि ऑफकोर्स खूप पॉलिटिकल ओपिनियन्स आणि याव त्याव ते सगळं आलंच, म्हणजे आय वॉज प्रिपेअर्ड फॉर इट. ठीक आहे, पण मला एक गोष्ट मी जी नोटीस केली की जेव्हा एखादी व्यक्ती जरा सुद्धा क्लोजली असोसिएट आहे असं लोकांना वाटतं, लोक लगेच त्या व्यक्तीला त्या कलरमध्ये पेंट करून टाकतात. आणि मग दे एक्सपेक्ट की आयदर यू डू दिस ऑर यू डू दॅट, यू कॅन्ट बी न्यूट्रल, दॅट्स नॉट अलाउड. मला सांग, तू जेव्हा काही लोकांसोबत काम करायला लागली आहेस, डू यू थिंक लोकांचा दृष्टिकोन चेंज झाला आणि आता लोक सतत काही ना काहीतरी असं ठाम मत तुझ्याकडनं एक्सपेक्ट करतात की ह्याच्यावर बोल, त्याच्यावर बोल? हे होतच आहे. म्हणजे झालं असं ना की मी पहिल्यांदा आधी हे इन्फ्लुएन्सर वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नव्हते. मी पण एक ऑडियन्स म्हणून इन्फ्लुएन्सरना बघत होते. मग तेव्हा मला असं वाटायचं की ह्यांनी आपल्याला काय सांगितलं पाहिजे, हे आपल्याशी कसे वागले पाहिजेत, की एकदम सगळं असं दिसतंय ना ते लॅविश लाईफस्टाईल वगैरे, ही येते कशी हे सांगितलं पाहिजे, हे कोणी दाखवतच नाही आहे. त्याच्यामुळे लोकांचे ना गैरसमज खूप होतात ह्या सगळ्या गोष्टीला धरून, आणि त्यात मी काहीतरी वेगळं करते. म्हणजे मी सगळंच दाखवते ना, मी रस्त्यावरती आंबा विकतानाही दाखवते स्वतःला, मी माझ्या कारमधून आंबा विकताना दाखवते. तर ते लोकांना पचणं काही वेळेला कठीण होतं की ही मुद्दाम दाखवते का, किंवा ही कशासाठी करते वगैरे. पण माझं असं म्हणणं की कोण डायरेक्ट एखाद्या ठिकाणी पोचत नाही, त्या स्टेप्स पण तुम्ही बघा की कोण कसं पोचतंय. जे तू म्हटलंस की रिलेट करतात, पटकन बोलतात, हे ते. आजच सकाळी एक असं झालं की आता माझी चिंतामणीबद्दलची जी भक्ती आहे, म्हणजे मुंबईत चिंतामणीबद्दल, ती खूप वेगळी आहे. म्हणजे मी जेव्हा तिथे गणपती नव्हता, म्हणजे बसलेला नव्हता, अशा वेळेला मी तिथे उभं राहून, एक माझा थोडा प्रॉब्लेम होता, तर मी रडले होते की देवा प्लीज हे सॉल्व्ह कर माझ्या आयुष्यातलं. आणि ते झालं होतं. आणि त्यानंतर एक ती अटॅचमेंट होते ना आपली की बाप्पाशी, मुंबईत कोण तर चिंतामणी आहे. तर आज मला एक असाच व्यक्ती भेटला, तुमच्या मंडळाने असं असं केलं. मी म्हटलं तुमच्या मंडळाने, माझं काही म्हणजे असं तुम्ही नाही ते तुमचं मंडळ ना असं. मग मला ते एक जाणवलं. परत आता मी जसं सारखं एका पक्षासोबत दिसते लोकांना, मग तुमचा पक्ष असं करतो, तुमच्या पक्षाने, मग ते असं वियर्ड वाटतं की तुम्ही मला डायरेक्ट जोडून फिक्स करून टाकताय तिथे की तू इथे आहेस, तू इथेच दिसली पाहिजेस, तू दुसरीकडे दिसली नाही पाहिजेस. आता काल मी एक पोस्ट केली होती की गेल्या 9 वर्षामध्ये आपल्या भारताला जसा विकास करताना मी बघते, तो खूप छान वाटतोय. आणि त्याच्यासाठी आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. लोकांचे लगेच तू मनसेची आहेस ना की तू BJPची आहेस. अरे म्हणजे मी बोलूच नको काही, माझ्याकडे काहीच नाही आहे असं बोलण्यासारखं, की लगेच तुम्ही मला जज करताय. सो हे होतं. आणि त्याची सवय आता मला करून घेतली पाहिजे असं मला वाटतं की तुम्ही बोला. आय नो आय कॅन इमॅजिन. म्हणजे तू म्हणालीस तिकडेच मला कळलं की लोकांनी काय रिॲक्ट केलं असेल. लोकांना मला वाटतं खूप डिफिकल्ट जातं हे लोकांचं ओपिनियन्स ऐकणं, आणि आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्यांची पण मतं असू शकतात ह्याची स्वतःच्या मनाला समजूत करून देणं, हा सुद्धा एक वेगळा प्रकार आहे. पण
तू नेहमीच तुझी मतं परखडपणे मांडत आली आहेस. आणि मी एका इंटरव्ह्यूमध्ये बघितलं की तू म्हणालीस की टॅलेंट बेस्ड ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या पाहिजेत लोकांना, आणि मे बी आरक्षण कुठेतरी आपण विचार केला पाहिजे पुन्हा एकदा. ऑफकोर्स त्यानंतर पीपल टूक इट लेफ्ट राईट अँड सेंटर अँड थॉट अबाउट इट, आणि लोकांनी वेगवेगळे स्वतःची मतं मांडली. मला सांग, जेव्हा अशा मुद्द्यांवरती तू स्वतःचं मत देतेस, आय नो यू आर व्हेरी कॉन्फिडंट अबाउट युअर ओपिनियन, बट ओव्हरऑल काही फॅक्टर्सबद्दल ना लोकांमध्ये एक भीती आहे की ह्याच्यावर कसं आपण बोलायचं, किंवा पब्लिकली नको बाबा आपण ह्याच्यावरती काहीच नको बोलूया. तुला ही भीती वाटते का जेव्हा तू तुझी मतं देतेस? आणि टॅलेंट बेस्ड ऑपॉर्च्युनिटीबद्दल तुझं काय मत आहे? मी आधी विचार करायचे भरपूर की लोक काय बोलतील, नंतर आता नाही. आणि आता मी असं करते ना की मला ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट मी मुद्दाम करते. म्हणजे मला पाण्याची भीती वाटते, मी हल्ली स्कुबा डायव्हिंग केलं की मला ती काढून टाकायची भीती. जी गोष्ट मला असं वाटतं की ही मी नाही बोलले तर बरं होईल, कारण लोक मला ट्रोल करतील, त्याने माझ्या इमेजला जी काय आहे माहीत नाही, पण असं असतं ना की माझी इमेज खराब होईल, त्याच्यामुळे मी ह्या गोष्टीवरती नाही बोललं पाहिजे. मग कोणीच नाही बोललं तर ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचणार कशी? राईट. म्हणून मी मागे नाही राहिलं पाहिजे. मला लोक जास्तीत जास्त काय करतील, 10 दिवस कमेंट करतील, 10 दिवस वाईट बोलतील, पण ते एक लोकांच्या डोक्यात तरी पोचेल की ही असं बोलली होती, त्याने 10 लोक जरी सुधारली तरी चांगलं आहे. त्याच्यामुळे मी बोलायला अजिबात घाबरत नाही, म्हणजे कुठेही नाही. मग कुठचं काही नाव घेऊन जरी बोलायचं असेल तरी मी घाबरत नाही. जे मत असतं ते मी मांडते. आणि दुसरा प्रश्न तू काय विचारलास तो टॅलेंट बेस्ड ऑपॉर्च्युनिटीज. तर आता ते ओपन कास्टमध्ये जे असतात त्यांना ते माहीतच असतं की काय आपल्याला आयुष्यात प्रॉब्लेम्स हे करायला लागतात. सो टॅलेंट बेसपेक्षा मी हे पण म्हणेन की ज्यांचं, जसं आपले विलासराव देशमुख सर बोलून गेले होते की ज्याची आर्थिक परिस्थिती खरंच खराब आहे अशा माणसाला तिथे अपॉर्च्युनिटीज मिळाल्या पाहिजेत. आता होतंय असं ना की आरक्षणामुळे आपण खूप मागे पडतोय, ते दिसत नाही. प्रत्येकजण आरक्षण मागतंय, सगळ्यांना आरक्षण हवंय, पण ज्याला खरी गरज आहे तो कुठेतरी मागे पडतोय. आणि त्याच्यासाठी जर ते सगळं, पण ते चेंज करणं पण खूप कठीण आहे अगं, पण ते चेंज जर झालं तर आपला भारत देश अजून पुढे जाऊ शकतो. म्हणजे आर्थिकदृष्ट्या जे मागासलेले आहेत किंवा ज्यांच्याकडे टॅलेंट आहे अशा लोकांनाच कुठेतरी पुढे येण्याची संधी मिळाली ना, तर आपल्या देशातले लोक जे बाहेर सोडून जात आहेत दुसऱ्या देशात तेही जाणं कमी होईल. आणि मग आपल्याला त्या बातम्या छापायला पण नाही होणार ना की भारतीय वंशाचे हे आहेत ते तिकडे जाऊन ते झालेत, ते नाही आपण करणार. मग आपण बोलणार की हा आमचा भारतीय माणूस भारतातच राहून काहीतरी करतोय. ट्रू, ॲब्सोल्युटली. मला एक गोष्ट सांग की तुझ्या आयुष्यातल्या काही घटनांबद्दल तू ओपनली बोलली आहेस, आणि आय डोंट वॉन्ट यू टू रिपीट दॅट एंटायर स्टोरी, बिकॉज सगळ्यांना माहिती आहे. नसेल माहिती तर बघा यूट्यूब, कम ऑन. पण मला एक सांग की जेव्हा प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही मोमेंट्स येतात, असे काही फेजेस येतात, पॅचेस येतात जिथे खूप कठीण असतं आपल्याला तग धरणं, पण त्या प्रोसेसमध्ये आपल्या स्वभावातलं काहीतरी चेंज होतं, आणि बऱ्याच वेळेला तो चेंज मग परमनंट राहतो. आणि काही वर्षानंतर जेव्हा आपण मागे वळून बघतो आपल्याला रिअलाईज होतं की रे माझ्यातली ही क्वालिटी ना बहुतेक त्या इन्सिडेंट नंतर आली, अँड कुड बी पॉझिटिव्ह ऑल्सो इन अ लॉट ऑफ सर्कमस्टान्सेस. तुझ्या आयुष्यातला तो जो पॅच होता त्यानंतर तू तुझ्या स्वभावात आता मागे बघताना असं काही नोटीस करतेस का की माझ्या स्वभावातला ना हा गुण मला असं वाटतं त्या गोष्टीच्या नंतर आला? आता जी पूर्ण अंकिता आहे ना ती त्या गोष्टीच्या नंतर बदललेली आहे. आधी अंकिता अशी होती की अंकिता हे कर, हो मी करते, त्याच्यावरती असं नाही केलं पाहिजे किंवा हे का नाही केलं पाहिजे किंवा नाही म्हणणं हे माझ्याकडे नव्हतंच. मी शांतपणे ऐकून घ्यायचे, हो मी करते, किंवा माझी मतं मांडायला मी घाबरायचे कारण समोरचा कोणी ऐकणारच नाही आपला, तर नाही बोलायचं आहे काही, किंवा मला जे करायचं आहे ते मी कसं करू, का करू, हे वगैरे हे सगळं आधी खूप वेगळी होते मी. खूप म्हणजे कमी बोलणं, कमी सोशलाईज होणं, फोटोज वगैरे अजिबात काढायचे नाहीत असं वगैरे एकदम वेगळी होते. आणि आत्ता जी आहे ती म्हणजे आता कोणाला न ऐकणं, स्वतःला वाटेल ते करणं. म्हणजे आई वडील पण मला असं, आई बाबांना पण मी सांगत नाही अगं की मी कुठे जाते किंवा काय करते. आणि त्यांचं पण आता हे आहे की ही एकदा हिची जीभ भाजलेली आहे, आता ही ताकसुद्धा फुंकून पिणार, त्याच्यामुळे हिच्यावरती एवढं की आपल्याला लक्ष देण्याची गरज नाही, हा त्यांना पण एक कॉन्फिडन्स आलेला आहे. सो ती आत्ताची अंकिता ही त्या ह्याच्यानंतरच आहे जी खूप चेंज झाली आहे. राईट. मला असं वाटतं असं पण असतं ना की जेव्हा आपण आपल्या मुलांवरती पूर्ण विश्वास टाकतो तेव्हा ॲक्च्युली मुलांवरची जबाबदारी वाढते आणि द चान्सेस ऑफ देम डुईंग रॉंग रिड्यूस. हे उलट आहे, पण आपल्याकडे आपण आधीच तर इतकं घाबरवतो की मग आपल्या मनात, मुलांच्या मनात येतं की अरे आता तुम्ही करणार. ते नाही आहे ना आपल्या मराठी फॅमिलीजमध्ये ते फ्रेंडशिपवाला झोन आत्ता येतो. आता तो बाबा झालाय ना, ते आपल्या बाबा होतं ना, त्याच्यामुळे ते जे वडिलांना घाबरणं वगैरे जे होतं ना त्याच्यामुळे खरं तर ते ओपन नाही व्हायचो आपण बऱ्याच गोष्टींमध्ये की आई वडील मारतील, आई वडील हे बोलतील. मी आता माझ्या बहिणींना म्हणूनच तेवढी स्पेस दिली आहे. काही असेल ना बोला, सांगा काय हवंय सांगा. आपण सांगत नाही ना, आपण ते मनात ठेवतो की मला हे मिळत नाही आहे आईबाबांकडनं, मग आपण ती गोष्ट बाहेर शोधतो आणि कुठेतरी चुकतो. पण हे हळूहळू चेंज होईल.
या लेट्स होप फॉर द बेस्ट. तुझ्यात आणि माझ्यात एक गोष्ट अजून कॉमन आहे, ती ही आहे की माझ्याही अजिबात मैत्रिणी कधीही झाल्या नाहीत, आणि ज्या झाल्या आणि मला असं वाटलं की अरे ही माझी बेस्ट फ्रेंड, त्या कधीही टिकल्या नाहीत. ठीक आहे. आणि आता मी इतक्या वेळा तोंडावर पडली आहे की मी जातच नाही मैत्री करायला. पण मला सांग की तुझ्या दृष्टीने का आपल्या मैत्रिणी होत नाहीत? आपण या मुद्द्याला जरा हात घालूया की काय प्रॉब्लेम आहे आपला. तसं मला त्याचं उत्तर अजूनपर्यंत मिळालेलं नाही. आणि आत्ता म्हणजे मला असं वाटायचं ना की मला चल ठीक आहे, मैत्रिणी नाही, माझे मित्र आहेत आणि माझी सगळी कामं व्यवस्थित होत असतात, माझ्यासोबत माझे मित्र असतात, गरज नाही मला मैत्रिणींची. तर मला माझे बाबा बोलले होते की त्या मित्रांच्या आयुष्यात सुद्धा एक दिवस कोणतरी मुलगीच येणार आहे आणि त्यानंतर हे मित्र सुद्धा जातील, तेव्हा तुला कळेल की तू आयुष्यात एकटी पडशील. मला तेव्हा असं वाटायचं की नाही हो, एवढं नाही होणार. आणि आता हळूहळू एक एक मित्र जे माझे असे जायला लागलेत ना मुलींमुळे, तेव्हा मला असं वाटतं की इथे पण मुली मला, म्हणजे त्यांचं पण तेच आहे, त्या माझ्या मैत्रिणी नाही आहेत किंवा काही नाही आहे, पण त्यांचं पण एक न ओळखता न बोलता जी जलसी असते ना ती कशी येते मुलींमध्ये तेच कळत नाही. आणि मला माझ्यासारखी कोण का मिळाली नाही काय माहिती. बहुतेक आता आपण बनू शकतो. आय फील दॅट्स हाऊ इट इज. आणि इवन मित्रांबद्दल पण, म्हणजे मला असं वाटतं की ज्या मुलींचे जास्त मित्र असतात त्या ऍक्च्युली एका काय म्हणतो एका पुरुषाला जास्त बेटर अंडरस्टँड करू शकतात, बिकॉज ते बघतात की बाय डिफॉल्ट मुलं कशी बोलतात, मुलं काय बघतात, काय वाचतात, काय ऐकतात, काय करतात, हे आपल्याला काइंड ऑफ माहीत असल्यामुळे आपल्याला मुलीही माहिती असतात, बिकॉज आपण मुलगी आहोत, आणि आपल्याला मुलंही माहिती असतात. तुला पण असं काही फायदे, मित्र असल्याचे फायदे काही जाणवलेत का? मित्र असल्याचे फायदे एकच आहेत की कारण आपण काही जेव्हा कुठेतरी काहीतरी अडकतो, काही आपल्याला गरज असते, तेव्हा मुलींना आपण सांगितलं की मी आईला विचारते, मी वडिलांना विचारते, असं करून त्या पोचू नाही शकत. किंवा बॉयफ्रेंडला विचारते, बाबूला शोनाला विचारते, ते जास्त असतं ना की मी माझ्या बाबूला विचारून मग येते. मग पण मित्रांचं तसं नसतं की आलोच, पोचतोय, किंवा हे तिथे ते येऊ शकत नसतील की काहीतरी आपल्याला ते व्यवस्थित हे करून देतं. आणि तो इगो वगैरे तिथे फार कमी असतो. त्यामुळे मला लहानपणापासून, म्हणजे लहानपणी तर काहीच मैत्री कोणाशीच नव्हती, कॉलेज नंतर माझी मुलांशीच मैत्री जास्त होती. आणि त्याच्यावरही लोक कमेंट करतात, एकटीच मुलगी दिसतेस, आजूबाजूला 4-5 मुलं दिसतात. मला नाही फरक पडत. मी आता अभंगा रिपोर्टमध्ये पण 6 मुलं होते, मी एकटीच मुलगी होते, नाही फरक पडत. हो. आणि आता मैत्रिणी नाही आमच्याशी मैत्री करत, त्याला आम्ही काय करणार? इट्स नॉट आवर फॉल्ट यार. मला एक सांग की आता कमिंग बॅक टू जे गाणं ज्याच्यासाठी आपण भेटलोय, अभंग रिपोस्ट, तू वारी केलीस, तू पाडव्याला पथकात दिसतेस, म्हणजे कुठेतरी एक धार्मिक बाजू तुझी आहे हे आम्हाला जाणवतं. तुझा देवावर विश्वास आहे का? आणि आय मीन इट इज स्टुपिड टू आस्क की कोणत्या देवावर, बिकॉज आपण म्हणतो तसं सगळं एकच आहे, पण तरीसुद्धा जशी काही लोकांची सिद्धिविनायकाप्रती भक्ती असते, काही लोकांची साईबाबांप्रती असते, तुझी अशी कोणाप्रती स्पेसिफिकली तुला जास्त इमोशनली वाटतं असं काही आहे? बाप्पाबद्दलच, गणपतीबद्दल लहानपणापासून. आणि कसं आहे, ते घरी एक वातावरण असतं ना गणपतीत, ज्याच्यात आपण लहानाचे मोठे झालो. पण मी गणपतीमध्ये असं हे नाही करत की इकडचा गणपती तोच गणपती वगैरे, असं सगळे गणपती, मग कुठच्याही गणपतीबद्दल मला तेवढंच हे होतं. आणि आता अभंगा रिपोर्टसोबत हे गाणं जेव्हा मला करायचं होतं, आमचं ठरलं होतं आधी की वारीचं काहीतरी गाणं करायचं, पण ती वेळ कमी होता, ते शक्य नाही झालं. पण माझ्या वारीच्या ब्लॉग्समध्ये पण मी त्यांचीच गाणी वापरली आहेत, कारण त्यांची गाणी वेगळीच आहेत अगं. सो ती त्यांची गाणी मी वापरलीत. आणि हे जे धार्मिक आहे ना, मला प्रचंड देवावरती विश्वास आहे, कारण जेव्हा जेव्हा माझं काही गोष्टी अडतात आणि मी असं म्हणते की बाप्पा हे होऊ दे, ते होतं. मग ते काही जणांचा विश्वास नसेल, ते बोलतील की लक आहे किंवा काय आहे, पण नाही, मला असं कुठेतरी जाणवतं की बाप्पा आहे आपल्या पाठीशी, आणि त्याच्यामुळे आपण त्या गोष्टी पुढे पुढे जे काही अडथळे येतात ते सगळे सॉल्व्ह होत जातील आणि आपण पुढे जात राहू. अभंगा रिपोर्टचं हे गाणं जेव्हा करायचं ठरलं तेव्हा सुद्धा आमच्यासमोर भरपूर अडथळे होते की नाही होणार आहे, अगदी नाही होणार आहे. असं होतं की पैसे नाही आहेत, कोण स्पॉन्सरशिप देईल, कसं होईल. आणि आदिमानव.comने जेव्हा त्या गणपतीवरचे टी-शर्ट्स काढले होते, सो त्यांना ते प्रमोट करायचे होते आणि ते आमच्यासाठी धावून आले की तुम्ही करा, अभंगा रिपोर्ट्सबद्दल आम्हाला माहिती आहे, ते चांगलंच काम करतात. आणि त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला, त्या सगळ्या गोष्टी झाल्या. अगदी शूट करून 4 दिवसात एडिट करून आम्ही ते गाणं लोकांपर्यंत पोहोचवलंय. त्याच्यामध्ये काही PR इन्व्हॉल्व नाही आहे, काही नाही आहे. माझा फक्त एकच प्रामाणिक हेतू होता की एक मराठी बँड आहे आपल्याकडे जो खूप छान काम करतोय, खूप छान पद्धतीने लोकांपर्यंत अभंग पोचवतोय, तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला पाहिजे. आता माझ्याकडे काय की माझ्याकडे
जर भरपूर लोक आहेत जी मला बघतायत, जी माझ्यासोबत जोडली गेलेली आहे, त्यांच्यापर्यंत जर मी अभंग रिपोस्टला पोचू शकले तर ते खूप चांगलं आहे. आणि ह्यामध्ये पण माझा स्वार्थ आहे. अगं माणूस स्वार्थीच असतो ना याच्यामध्ये पण. म्हणजे अभंग रिपोस्ट हा बँड पुढे मोठा झाला, त्यांचे काही असे मोठे कॉन्सर्ट्स व्हायला लागले, मला फ्री तिकीट्स मिळणार ना ऑफकोर्स. सो मी एक ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्यांना आता रिप्रेझेंट करू शकते की मी. त्याच्यामुळे हा माझा स्वार्थ आहे की पुढचे तिकीट्स माझे आत्तापासून मी हे करून ठेवते. आणि आता अंकिताची मैत्रीण मीच असल्यामुळे मला कोणी कॉम्पिटिशन या क्षेत्रात नसल्यामुळे मला सुद्धा ती घेऊन जाणार आहे असं आपण अज्युम करूया. आता शेवटचे 1-2 प्रश्न अंकिता, मला सांग की तुझी जी ठाम साईड आहे ती तर आम्ही बघतोस, पण लाईक आता आपण बोलत होतो एखाद्या व्यक्तीची ठाम मतं आहेत म्हणजे तो सतत ती ठामच मतं नॉर्मली पण बोलत असेल आणि इन जनरल एकदम सिरियसच असेल आणि सतत काही ना काहीतरी वैचारिकच करत असेल, असं नाही आहे. म्हणजे अंकिताची खूप एक खेळकर साईड आहे आणि नॉर्मल माणूस जसा असतो तशी सुद्धा साईड आहे. मला सांग, सतत ठाम मतं मांडल्याचे काही काय म्हणतात तसं दुष्परिणाम तुला एक्सपिरियन्स करायला मिळतात का? किंवा कधी असं होतं की अरे आता मला नाही द्यायचं आहे मत, आता मी दमले, कंटाळा आला मला ठाम मतं देऊन, जरा मला नका विचारू. हे माझं हल्ली झालं होतं की मला असं वाटलं की बस झालं, लोकांना जर आपली मतं पटत नाही आहेत ना तर मी मतं देणं बंद करते. म्हणजे मी माझं मत का सांगू लोकांना, जे माझं मत आहे ते राहू देत ना माझ्याकडे. पण तेव्हा तो अंगातला यूट्यूबर जागा होतो की अरे बोल ग, तू बोल आणि तू पोस्ट कर, ते बघायचं ते बघतील, जे लोक तुझ्या बाजूने आहेत ते तुला सपोर्ट करतील, नाही आहेत ते नाही करतील. पण कंटाळा ह्यासाठीच येतो की लोकांचं इन्फ्लुएन्सरकडनं तेच एक्सपेक्टेशन्स आहेत, जे त्यांना जे वाटतं तेच तुम्ही बोला, पण ते नाही होत ना प्रत्येकाकडनं. त्याच्यामुळे मी सगळ्याच गोष्टीला वा छान नाही म्हणू शकत किंवा सगळ्याच गोष्टींना तुम्ही बरोबरच बोलताय असं नाही म्हणू शकत. त्याच्यामुळे मी माझी मतं ती ठामपणे जशी आहेत तशी मांडते. ॲब्सोल्युटली. आपण खूप गप्पा मारल्या, आपण मराठी माणसांबद्दल बोललो आणि हा प्रश्न आजकाल मी बऱ्याच माझ्या गेस्टना विचारते, बिकॉज मला वाटतं की मला प्रचंड उत्सुकता आहे या गोष्टीबद्दल की मराठी माणसाने कोणती एक गोष्ट सोडली पाहिजे आणि कोणती एक गोष्ट आत्मसात केली पाहिजे. गोष्ट सोडली पाहिजे ती पाय खेचण्याची जी वृत्ती आहे ती सोडली पाहिजे आणि आत्मसात ही केली पाहिजे की आपण दुसऱ्याला म्हणतो ना की तो बघा तो कसा पुढे गेला, तर तो का पुढे गेलाय, तो काय करतोय, ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. म्हणजे आत्ता मी जेवढे बघते ना, जेवढे छोटे छोटे बिझनेसेस आहेत, आता माझी ही जर्नी अचानक स्टार्ट झाली आहे, इन्फ्लुएन्सरवाली जर्नी, आणि मी त्या रस्त्याने जाते. तर मला जसं आपण लहानपणी ऐकायचो ना, एखाद्या रस्त्याने तुम्ही जाताय तर बिया टाकत जा, मग पुढे कधीतरी वर्षांनी तुम्ही याल तेव्हा तुम्हाला त्याची झाडं उगवलेली दिसतील. तर आता मी माझ्यासोबत काही छोटे छोटे जे ब्रँड्स असतात, लोकल ब्रँड्स, त्यांना मी असंच प्रमोट करते. सो ते आता पुढे जाऊन मला कळलं की ही माझी जर्नीच नव्हती, मला काही इन्फ्लुएन्सरमध्ये काही नाही. कारण तू ऑर्कुट तुला माहीत असेल, ऑर्कुटचा जमाना गेला, फेसबुक आलं, 2016चं इंस्टाग्राम बघ आणि आताचं इंस्टाग्राम बघ, फरक आहे ना. एक वेळ येईल, सॅच्युरेशन पॉईंट येईल, इंस्टाग्राम बंद होईल, पण हे जे बिझनेसेसना मी हेल्प केलेलं असेल ते जर ग्रो झाले तर मला इथून जेव्हा मी परत मागे येईन ह्याच रस्त्याने तेव्हा मला ते ग्रो झालेले दिसतील तर तो मला आनंद होईल. सेम विथ अभंग रिपोस्ट की त्यांना मी मदत करते, पुढे ते मोठे झाले तर मला आनंद आहे ना की मी त्यांना मदत केली. सो हे मराठी माणसाने कुठेतरी शिकलं पाहिजे. पण त्यात पण एक फॉल्ट आहे की काही जण ना आपले प्रोडक्ट्स पाठवतात आणि वी आर एक्सपेक्टिंग 2 रील्स फ्रॉम यू, 2 स्टोरीज अँड 3 पोस्ट फ्रॉम यू. मी बोलते घेऊनचा प्रोडक्ट नाही करायचं आहे मला. म्हणजे तुम्ही देताय, मी तुम्हाला फुकट प्रमोट करते, तर तुम्ही मला असं लादू नका की तू काय केलं पाहिजेस, तुम्ही मला नका सांगू. मला आवडली गोष्ट मी प्रमोट तुम्हाला करणार, पण हे आपल्या मराठी माणसाकडे नाही आहे. ते आलं ना तर सगळे मराठी बिझनेसमॅन दिसतील नंतर पुढे जाऊनच. पण अजूनही तुझ्या बाबतीत पण पाय खेचण्याचे इन्स्टन्सेस होतात? भरपूर. त्याला तर काही म्हणजे लिमिटच राहिलेलं नाहीये. भरपूर म्हणजे फॉलोअर्स कडनं होतं की आता ते फॉलोअर्समध्ये तू ओळखूच शकत नाही की तुझे हेटर कोण आहे, तुझे फॉलोअर कोण आहेत. काही जण तर असे आहेत की ज्यांनी माझ्या पोस्टवरती निगेटिव्ह कमेंट देण्यासाठी फेक अकाउंट काढले. म्हणजे केवढा वेळ आहे त्यांच्याकडे. सो ते मला लक्षात येतं की हे मुद्दाम केलं जातंय किंवा काय केलं जातं. तर हे भरपूर आहे. आता ह्याची जेव्हा आपण आपली लाईफ सोशल करतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची एक सवय करून घ्यावीच लागते. सो ती आता हळूहळू होते मला. बट आय होप की अशी माणसं प्लीज कमी व्हावीत, कारण जगात खूप इतर गोष्टी आहेत करण्यासारख्या. तिला ट्रोल करण्यासाठी इंस्टाग्राम अकाउंट काढणं म्हणजे उगाचच आहे, हे उगाचच आहे, लेजिट उगाचच आहे. एक शेवटचा प्रश्न, हा पब्लिक डिमांड प्रश्न आहे, हा माझा प्रश्न नाही आहे. पण जेव्हा मी म्हटलं लाईक यू मस्ट हॅव सीन काल की अंकिता येते, तर अर्थात आय वॉज एक्सपेक्टिंग हा प्रश्न येणार, तरी आलाच तो की जर अंकिताला लग्न करायचं असेल तर ती पॉलिटिशियनची लग्न करेल की इन्फ्लुएन्सर्सची लग्न करेल की कोकणी माणसाशी लग्न करेल की एखाद्या बिझनेसमॅनशी लग्न करेल? मी एका चांगल्या समजूतदार मुलाशी लग्न करेन. मग तो पैसा कमवणारा नसेल तरी चालेल, मी खूप छान कमवते, आम्ही दोघं सुखाने संसार करू, पण समजूतदार मुलगा पाहिजे. म्हणजे ज्याने समजून घेतलं पाहिजे की आज अंकिता रात्री 2 वाजता आली आहे तर उद्या सकाळी ती 11 वाजता उठू शकते.
हे समजून घे. नाही तू सकाळीच उठलं पाहिजे, नाही तू हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे, जे असं ते वाला आहे ना, तसा मला मुलगा नकोय. म्हणजे समजून घेणारा पाहिजे. बाकी माझ्या काही अपेक्षा नाहीये. बघा मित्रांनो, बघा. आणि लास्ट एकदम की जर तुला ऑप्शन दिला की पॉलिटिक्स की इन्फ्लुएन्सर होणं किंवा बिझनेसमॅन होणं, बिझनेसवुमन होणं, तर तू काय निवडशील? आत्ताच मी सध्या 3-4 रोल प्ले करते. मी इन्फ्लुएन्सर पण आहे, बिझनेसमन पण आहे. पॉलिटिक्सकडे जाण्याचा सध्या तरी काही विचार नाही आहे, पण जर सुधार होत असेल माझ्या जाण्याने काही, पण ते खूप क्वचित होईल. कारण मला कोणी मॉनिटर म्हणून नाही निवडून दिले. मी सगळीकडे सांगते मला, कारण माझा स्वभाव पटणं तेवढं सोपं नाही आहे. कारण मला खरंच आवडतं, मला खोटं बोललेलं आवडत नाही. म्हणजे एखाद्या पक्षात जरी मी गेले आणि तिथे मला जाणवलं की हे काहीतरी खोटेपणा आहे इथे, तर मी बाहेर पण पडू शकते त्या पक्षात आणि मी जसं आहे तसं नॉर्मल राहू शकते. त्यामुळे मला खोटेपणा सहन होत नाही. त्याच्यामुळे ते खूप कठीण आहे की मी एका वेळेला 3-4 रोलच आयुष्यात करत जाणार आहे. आणि मला वाटतं हाय टाइम की आपण ही एक्सेप्ट करावी गोष्ट की एक व्यक्ती एकाच गोष्टीत फक्त चांगली आणि त्याला तेवढंच येते आणि बाकी काही येत नाही. हा जमाना गेला. आता खूप टॅलेंटेड माणसं आहेत यार जगामध्ये, ज्यांना खूप काय करता येतं. सगळ्या गोष्टी करता येतात आपल्याला. एकच इन्कम सोर्स पण नसला पाहिजे. आपल्याकडे मल्टिपल इन्कम सोर्स असले पाहिजेत. मग त्यासाठी आपल्याला ते वेगवेगळे रोल प्ले करावेच लागतात. ऍब्सोल्युटली. थँक्यू सो मच यार अंकिता. मला आनंद झाला की ॲज अ ह्युमन तुझी साईड जास्त बेटर मला कळली या इंटरव्ह्यूमधनं. आणि ऑफकोर्स तुला खूप खूप शुभेच्छा. खूप छान काम करत राहा आणि एकत्र सगळे पुढे जाऊया यार. नक्कीच. धन्यवाद. थँक्यू.